सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत. हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा. हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत. महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतरण होणार आहेत. बघा, अखेर आज सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे हस्तांतर सुद्धा होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता आजपासून तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्याप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये महिला दिनानिमित्त फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता, दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे हस्तांतर झालेले होते, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आजपासून जून महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता हस्तांतर सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा लाडके बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असावेत तरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, भरपूर शासकीय बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेतलेला होता, तर त्यांचे अर्ज रद्द सुद्धा करायचे होते. त्यामुळे पुन्हा एकदा अर्जांची छाननी सुरू करण्यात आलेली होती, तर ती छाननी पूर्णपणे बंद सुद्धा झालेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की काही बहिणी अशा बहिणी आहेत की त्या बहिणी शासकीय नोकरीमध्ये कामगार होत्या, तरी पण त्यांनी लाडक्या बहीण योजनेचा अर्ज चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. त्यांनी सुद्धा लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 10 हप्ते घेतलेले आहे, तर त्यांचा अर्ज पूर्णपणे रद्द करायचा होता. त्यामुळे अर्जांची छाननी सुरू सुद्धा झालेली होते, तर ही छाननी आतापर्यंत पूर्णपणे संपलेली आहे. तर या छाननीमध्ये ज्या ज्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले असतील त्याच बहिणींना आज दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे मिळणार आहेत. परंतु ज्या बहिणींचे अर्ज छाननीनंतर अपात्र ठरले असतील त्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा लाभ पुढील 5 वर्षांसाठी घेता येणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्या बहिणींना आता पुढे लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून कोणताही हप्ता मिळणार नाही. परंतु ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल त्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, जून हप्त्यासाठी 3000 कोटींचा निधी आणि जुलै हप्त्यासाठी 3000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर हा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये हस्तांतर सुद्धा झालेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता हस्तांतर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि लाडक्या बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून मे हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने परत एकदा जून हप्त्यासाठी 3000 कोटींचा निधी आणि जुलै हप्त्यासाठी 3000 कोटींचा निधी म्हणजे टोटल मिळून 6000 कोटींचा निधी या दोन्ही हप्त्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. तर हा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या बहिणींच्या बँक आता या 10 बँकेपैकी असेल त्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज लाडक्या बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. तर आज 70 लाख बहिणींची डीबीटी तयार सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. 70 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. काही बहिणींना आज सकाळी पैसे आलेले आहेत, काही बहिणींना आज दुपारी पैसे येतील, तर काही बहिणींना आज संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, काल 35 लाख बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेली होती आणि आज सकाळी 35 लाख बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजेच एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे काल रात्री 35 लाख बहिणींची डीबीटी आणि आज सकाळी परत एकदा 35 लाख बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, टोटल मिळून 70 लाख बहिणींची डीबीटी तयार करण्यात आलेली होती. तर या डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे.
खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणीनो एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु त्या 16 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु आज ज्या 20 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊया. सोबत आज लाडक्या बहिणींनो दोन्ही हप्त्यांचा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या बहिणींचं बँक खाता या 10 बँकेपैकी असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल तुमचं बँक खाता या 10 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं आज फक्त जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही तर त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं फक्त 2 हप्त्यांचे 3,000 रुपये येणार नाहीत. त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनो आज खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील. परंतु लाडक्या बहिणीनो जून हप्ता आणि जुलै हप्ता सोडण्या अगोदर लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून 5 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनो तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. परंतु त्या अगोदर तुम्ही सुद्धा या 5 नियमांमध्ये बसत असावेत. कारण ज्या ज्या बहिणी 5 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणी पात्रतेमध्ये आहेत अशा पद्धतीने ग्राह्य सुद्धा धरलं जाणार आहे. म्हणजेच ज्या बहिणींच्या घरामध्ये या 5 वस्तू असतील त्या बहिणींना या योजनेमधून अपात्र करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच अंगणवाडी सेविकांच्या मार्फत तुमचा सर्वे सुद्धा करण्यात येणार आहे. जर या सर्वेमध्ये तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू आढळल्या तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनो तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू नसायला पाहिजेत. जर तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू असतील तर तुमचा अर्ज पूर्णपणे रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच लाडक्या बहिणीनो तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी कोणत्याही बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर ते बँक खातं बंद सुद्धा होऊ शकतं. त्या बँकेमधून तुम्हाला पैसे सुद्धा काढता येणार नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणीनो बँकेवरती सुद्धा 5 नियम लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी या 5 नियमांचं पालन करायचं आहे. अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे. तर ती बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना मोफत भांडी संच वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच 1 रुपयामध्ये 32 भांडी तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. ज्या ज्या बहिणींना भांडे संचांचा लाभ घ्यायचा असेल त्या बहिणींनी अर्ज करणं गरजेचं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो जे बँकेवरती 5 नियम लावण्यात आलेले आहेत तर ते 5 नियम कडक आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा या 5 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे. ज्या ज्या बहिणी या 5 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनो तुम्ही सुद्धा फेसबुकवरती युट्यूबवरती अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिलेले असतील. परंतु लाडक्या बहिणीनो खरोखर तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला हप्ता येणार आहे, किती हजार रुपयांचा हप्ता येणार आहे, 2 हप्ते एकत्रितपणे येणार आहेत का ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. कारण युट्यूब असेल फेसबुक असेल यावरती रोज तुम्ही सुद्धा व्हिडिओ पाहत असाल. आज जून हप्ता आला, आज जुलै हप्ता आला, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत. तर खरोखर आज जून हप्ता जुलै हप्ता येणार आहे का, सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत का, कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो शासकीय बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतलेला होता. त्यामुळे त्यांचे अर्ज रद्द सुद्धा करायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून 5 नियम लावण्यात आलेले आहेत. आणि ज्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल त्या बँकेकडून सुद्धा
5 नियम लावण्यात आलेले आहे. जे बँकेने 5 नियम लावलेले आहे ते 5 नियम सुद्धा बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणीनो, बँकेने जो पहिला नियम लावलेला आहे तो पहिला नियम म्हणजे KYC. बघा लाडक्या बहिणीनो, तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी कोणत्याही बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर त्या बँक खात्याची KYC करणं गरजेचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणी फोन पे वापरत आहेत, गुगल पे वापरत आहेत, पेटीएम वापरत आहेत, यांसारखे फोन पे सारखे ॲप सुद्धा वापरत आहेत, परंतु त्या बहिणी बँकेमध्ये जात नाहीत. त्यामुळे त्या बहिणींना बँकेमध्ये जाऊन KYC करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी बँकेमध्ये हप्ता काढण्यासाठी जात नसतील त्या बहिणींनी KYC करायची गरज आहे. परंतु ज्या बहिणी प्रत्येक महिन्याला हप्ता काढण्यासाठी बँकेमध्ये जात असेल तर त्या बहिणींनी KYC नाही केली तरी पण चालणार आहे. म्हणजेच ज्या बहिणी फोन पे गुगल पे वापरत असतील त्या बहिणीने बँक खात्याची KYC करणं गरजेचं आहे. सोबतच लाडक्या बहिणीनो, जो बँकेवरती दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम DBTचा आहे. म्हणजेच तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे. म्हणजेच तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही अगोदरच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला आहे, परंतु लाडक्या बहिणीनो परत एकदा अर्जांची छाननी सुरू झालेली होती. त्या छाननीमुळे भरपूर बहिणींचे आधार कार्ड डिलिंक सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे यावेत तर तुम्ही सुद्धा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच तुमची DBT ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. ज्या ज्या बहिणींची DBT ऍक्टिव्ह असेल त्या बहिणींना पैसे मिळतील, ज्यांचे DBT ऍक्टिव्ह नसेल त्यांना पैसे मिळणार नाही. सोबतच लाडक्या बहिणीनो, जो बँकेवरती तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर हा तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणीने बँक खात्यासोबत आपला 10 अंकी मोबाईल नंबर सुद्धा लिंक करायचा आहे. तो नंबर चालू सुद्धा असायला पाहिजे. चौथा नियम म्हणजे पॅन कार्ड. बघा लाडक्या बहिणीनो, आपल्याकडे जुने पॅन कार्ड होते, परंतु आता नवीन पॅन कार्ड आलेलं आहे. म्हणजेच पॅन कार्ड 2.0 हे नवीन पॅन कार्ड सर्व लाडक्या बहिणींनी काढायचं आहे आणि हे पॅन कार्ड आपल्या बँक खात्यासोबत लिंक सुद्धा करायचं आहे. आणि जो 5वा नियम म्हणजे शेवटचा नियम आहे तर तो शेवटचा नियम म्हणजे आधार कार्ड. बघा लाडक्या बहिणीनो, तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे तेच नाव तुमच्या बँक खात्याच्या पासबुकवरती सुद्धा असायला पाहिजे. जर तुमच्या नावामध्ये काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती सुद्धा करायची आहे. म्हणजेच याच्यामध्ये काना असेल, मात्रा असेल, वेलांटी असेल, उकार असेल यांसारख्या चुका असतील तर त्या चुका दुरुस्ती सुद्धा करायच्या आहेत, अन्यथा तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीनो, जर तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू असतील तर तुम्हाला जून हप्ता मिळणार नाही. त्या 5 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणीनो, या छाननी दरम्यान 5 वस्तूंची तपासणी करण्यात येणार होती. त्या 5 वस्तू सुद्धा तपासण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच ज्या बहिणींकडे या 5 वस्तू असतील त्या बहिणींना यापुढे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता घेता येणार नाही. परंतु ज्या बहिणींकडे या 5 वस्तू नसतील त्या बहिणींना प्राथमिक स्वरूपामध्ये याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनो, या 5 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे 4-चाकी गाडी. बघा तुमच्याकडे 4-चाकी गाडी असेल तर तुम्हाला यापुढे पैसा येणार नाही, परंतु तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला पैसे येतील. कारण भरपूर बहिणी शेतकरी बहिणी आहेत आणि त्या शेतकरी बहिणींकडे ट्रॅक्टर हा 100% असतो. त्यामुळे ट्रॅक्टर असेल तर पैसे येतील, परंतु एखादी 4-चाकी गाडी स्वतःसाठी घेतलेली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. सोबतच दुसरी वस्तू म्हणजे लाडक्या बहिणींचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्या बहिणींचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे हे दर्शवण्यासाठी उत्पन्न दाखला सुद्धा काढायचा आहे. सोबतच तिसरी वस्तू म्हणजे लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यासाठी तुम्हाला एक झेरॉक्स सुद्धा काढायची आहे. ते झेरॉक्स म्हणजे तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत नाही. सोबतच चौथी वस्तू म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नाही, पेन्शन घेत नाही, त्या संबंधित परिपत्रक सुद्धा काढायचं आहे. आणि 5वी वस्तू म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नाही, परमनंट कामगार नाही. या 5 वस्तू तुमच्या घरामध्ये नसायला पाहिजेत तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, खरोखर तुमच्या खात्यामध्ये आज जून हप्ता जुलै हप्ता येणार आहे का ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा लाडक्या बहिणींनो, आज कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कारण महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जांची छाननी संपलेली आहे, परंतु काही गोष्टींची तपासणी अजून सुरू आहे. त्या दृष्टिकोनातून बहिणींना जून हप्ता जुलै हप्ता 100% मिळणार आहे, परंतु छाननी संपल्यानंतर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु सध्याच्या स्थितीला YouTube असेल, फेसबुक असेल, यावरती रोज तुम्ही सुद्धा व्हिडिओ पाहिलेले असेल की आज पैसे येणार, उद्या पैसे
पैसे येणार, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत नाही। त्या अनुषंगाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा जून हप्त्याची तारीख सांगणार आहे। त्या तारखेला तुम्हाला सुद्धा जून हप्ता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये येत असतो, म्हणजेच जून हप्त्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता येणार आहे। आणि सरकारला वाटलं तर तुम्हाला जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता सुद्धा देण्यात येऊ शकतो, कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महिला दिनानिमित्त 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा करण्यात आलेले होते। म्हणजे लाडक्या बहिणींनो, अद्याप कोणत्याही बहिणींना पैसे सोडण्यात आलेले नाहीत, कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। त्यामुळे तुम्ही सुद्धा आपणवरती विश्वास ठेवू नका आणि रोज सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।